कलाग्राम औरंगाबाद संभाजीनगर शहरातील या परिसरामध्ये आम्ही मागच्या 17 तारखेपासून 21 तारखेपर्यंत करता एक इथं शगुन फ्ली मार्केट एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये जवळपास 60 ते 65 स्टॉल इथं वेगवेगळ्या उत्पादनाचे आपण बघत आहात। त्यामध्ये कपडे आहेत, ज्वेलरी आहे, पर्सेस आहेत, लेदर आयटम्स आहेत, महिलांचे माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तू आहेत आणि काही खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत। डेली इथं लहान मुलांकरता आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम पण इथं ठेवलेले आहेत आणि मुलांच्या खेळण्याच्या करता पण इथं व्यवस्था ठेवलेली आहे। 2002 पासून आपण शगुन एक्झिबिशनच्या माध्यमातून मध्य भारतामधल्या 25 शहरामध्ये आपण हे आयोजन करत असतो। तर या कलाग्राम परिसराला बघून मला असं वाटलं की या परिसरामध्ये काही आयोजन व्हायला पाहिजे। गव्हर्नमेंटने एक चांगली वास्तू इथं बनवून ठेवलेली आहे, पण इथं काही असे कार्यक्रम खूप काही जास्त होतात असं मला वाटत नव्हतं। त्यामुळे अशी सुरुवात इथं करावी त्या दृष्टीने हा प्रयत्न आम्ही केलेला आहे। म्हणून सुरुवातीला हा प्रयत्न आम्ही छोटासा ठेवलेला आहे, जास्त खूप मोठा विस्तार असं या कार्यक्रमाला आम्ही दिलेला नाही आहे। पण भविष्यामध्ये इथं आम्ही जो मागच्या 4 दिवसाचा अनुभव बघता असं वाटतं की इथं जर चांगलं मार्केटिंग केलं, चांगला जर प्रचार प्रसार चांगला केला आणि जर इथं 100-150 स्टॉलचं एक्झिबिशन मोठं लावलं तर इथं चांगला परिसरातून चांगला व्यापक असा प्रतिसाद महिलांचा किंवा ग्राहकांचा इथं भेटू शकते आणि या कलाग्राम सारख्या वस्तूचं जतन आणि संवर्धन चांगल्या पद्धतीनं होऊन समाजामध्ये गव्हर्नमेंटने एक जी चांगली वस्तू बनवून दिली, पण त्या वस्तूचा पण फायदा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आणि जे कलाकार वस्तू बनवतात घरामध्ये किंवा जे उत्पादन करतात, शिल्प बनवतात त्यांना पण एक बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे अशा ठिकाणी, असं मला वाटते। तर त्या पद्धतीने आम्ही हा विचार करून इथे आयोजन केलेलं आहे। तर हे आज जे स्टॉल आले हे फक्त लोकलचे आहे का पुढं इथं जवळपास 50 स्टॉल बाहेरगावचे आहेत आणि 15 ते 20 स्टॉल हे स्थानिक महिलांनी इथं लावलेले आहेत। सर हे शगुन नाव काय? शगुन एक आमचं मध्य भारतामध्ये नागपूर शहरामध्ये आम्ही 2002 ला लग्नाच्या कन्सेप्टवर आम्ही सगळ्यात पहिले शगुनच्या नावानं एक्झिबिशन आयोजित केलं होतं आणि त्यानंतर आता आम्ही वर्षाला पूर्ण भारतामध्ये जवळपास 35 ते 40 शहरामध्ये वेगवेगळे आयोजन करतो। नुकतंच आम्ही नाशिकला केलं आहे आणि आता इथं करत आहे। छत्रपती संभाजीनगर मधला अनुभव कसा राहिला? नाही, अनुभव चांगला आहे। मी तेच सांगितलं ना की आम्ही गरमी आणि हे बघता पहिल्या वेळेस हा प्रयत्न आपण इथं करतोय या पिरियडमध्ये, तर आम्ही छोटंसं स्वरूप ठेवलं आहे, जास्त विस्तार याला दिला नाही। पण भविष्यातला इथला जे मी आता 4 दिवसात ऑब्झर्वेशन केलं की असं वाटतं की इथं जर चांगलं मार्केटिंग केलं आणि थंडीच्या पिरियडमध्ये जर आयोजन केलं डिसेंबर-जानेवारीमध्ये ते हिट कार्यक्रम इथं होऊ शकते। तर या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन कराल? माझं ते हेच आहे की